महत्वाचा विषय आहे आणि ज्याचा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मागच्या काळात त्याचा उल्लेख केला होता की पूर्व विदर्भामध्ये विशेष करून भंडारा गोंदिया हे जिल्हे तलावाचे जिल्हे म्हणून आणि मालगुजारी तलावाचे जिल्हे आहेत। आपण ज्यावेळेस आमदार म्हणून विरोधी पक्ष नेता म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून सुद्धा आपण तिथे बसल्यानंतरही ती भूमिका मांडली की या सगळ्या तलावांचं, कारण की काही शासनाने बांधलेली तलाव नाही, सगळे जुन्या काळामध्ये लोकांनी बांधलेली तलाव आहेत, अनेक वर्षाची तलाव आहेत आणि त्याच्यामध्ये सातत्याने गाळ साचतो आहे आणि त्याच्यामुळे ते सगळे तलाव उथळ झालेले आहेत। एकीकडे आपण नदी जोडो प्रकल्पाच्या माध्यमातून कोरडवाहू भागामध्ये पाणी द्यायला निघालेला आहात, पण एकीकडे हे जे सगळे साठे आहेत या साठ्यांना मजबूत करण्यासाठी उपाययोजना आणि त्या पद्धतीची निधी उपलब्ध करून देण्याची भूमिका ही सातत्यानं आपण इकडे होतात तिकडे अवस्थांनी मांडलेली आहे। त्यामुळे याच्या ह्या सगळ्या तलावाचे गेट, वेस्टवेअर आणि याचं खोलीकरण त्या पद्धतीची एक तरतूद आपण करून दिली तर मला असं वाटतं की या वर्षाला मी काल पण बोलत होतो दादा, त्याचं उत्तर आपल्याला आता येईलच त्या आपण 293 मध्ये याला डीपीडीसी मध्ये हेड नाही, पण डीपीडीसी मध्ये होणार नाही। आपणही मागच्या काळात हा प्रयोग केलेला होता मुख्यमंत्री महोदय। या वर्षाला आपण पाहिलात की उन्हाळा कडक आहे, आताच 9 लोक उष्माघातामध्ये, आता याच कालचा आकडा आलेला की 9 लोक उष्माघातामध्ये त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेत असं पद्धतीची बातमी आली। अध्यक्ष महाराज, माझा या ठिकाणी एवढंच म्हणणं आहे की ही सगळी जुन्या काळातली ब्रिटिशकालीन तलाव आहेत आणि याला एक आपल्याला राज्य शासनाच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टीची एक निधी उपलब्ध आपण करून दिली तर हा प्रश्न आपल्याला निकाली काढता येईल। आणि महत्वाचं आहे की आपण मीटिंग लावून किंवा मंत्र्यांकडून पत्र पाठवून आपण सांगितलेलं आहे। परवा मुख्यमंत्री महोदय सांगत होते की कौशल्य विकास योजना अंतर्गत शासकीय विभागामध्ये काम करीत असलेले कर्मचारी यांना 11 महिने बेरोजगारांना संधी आपण 5 महिने वाढवण्याची भूमिका घेतली। अध्यक्ष महाराज, त्यांच्या तीव्र भावना आहेत आणि ह्या तीव्र भावना शासनाने समजाव्यात विविध विभागामध्ये। आणि आपण आपली भाषणं पण माझ्याजवळ आहेत, मुख्यमंत्री महोदयांचं आहेत, एकनाथ शिंदे साहेबांचं आहे, आपले लोढा साहेबांची भाषणं आहेत की त्यावेळेस आपण सांगितलं की आपण त्या विभागामध्ये यांना स्थापित करू, अशा पद्धतीची आपण भूमिका मांडली होती त्यांच्या मेळाव्याला जाऊन। तर या सगळ्या तरुणांच्या माझ्याजवळ आहे, नाही तुमचं नाही म्हटलं मी माझ्याजवळ तिघांचे भाषण आहेत, मी देऊन देणार। याच मी चुकी रेकॉर्ड आणत आहे। नाना भाऊ, चुकीचं रेकॉर्डवर नको म्हणून सांगतो, पहिल्या दिवशीपासून भूमिका मी मांडली आहे की 11 महिन्याच्या वर देता येणार नाही। पहिल्या दिवशीपासून ही भूमिका माझी पहिल्या दिवशीपासून आहे की 11 महिन्याच्या वर देता येणार नाही, कारण हे अप्रेंटिस आहे, अप्रेंटिस मध्ये 11 महिन्याच्या वर देता येत नाही। तर माझं ते भाषण उपलब्ध नाही, पण मी तिघांची भाषणं ऐकलेली आहेत, एकनाथ शिंदे साहेबांची। अभ्यास झालं, आम्ही आपल्याला दाखवतो, सोमवारीच दाखवतो साहेब, सोमवारीच आपल्याला भाषण मला संधी द्यावी अध्यक्षांनी, मी तुमचं भाषण वाजवून दाखवतो। तुम्ही भाषणाची प्रत माझ्याकडे पाठवा, ती मी तपासतो आणि मग रेकॉर्डवरती दुरुस्ती करतो। तुम्हालाच रेकॉर्डवर सांगितलं अध्यक्ष महाराज। हा चालेल, हा चॅलेंज आम्ही स्वीकारला अध्यक्ष महाराज, हा चॅलेंज स्वीकारला, कारण की त्या बेरोजगारांना ज्या त्यांच्या भावना आहेत त्या मी मांडल्यात, त्यांचे व्हिडिओज मला त्यांनी दिलेत, त्यांचे भाषण त्यांनी दाखवलेत, तर मी दाखवणार नाही त्यांचं पण आहे। ठीक आहे, आता नाना भाऊ मी तपासून बघतो, पुढे चला। अध्यक्ष महाराज, ठीक आहे, आपल्याला मी त्यांची भूमिका मांडलेली आहे, त्यांनी दाखवलेले व्हिडिओ, त्यांनी ऐकवलेले मी ते सांगितलेले आहे, पण आपण माननीय यांनी आपण सांगितलंय की औद्योगिक आणि याच्यामध्ये एक विषय असा आहे की यामध्ये जे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना निर्वाण भत्ता न मिळणे, तसेच साकोली व लाखनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये टेक्निकल ब्रँचेस रेट कमी असणे याबाबतची कारवाई करण्याची उपाययोजना मी या ठिकाणी सांगितलेली अध्यक्ष महाराज। या विविध योजनेच्या अंतर्गत मला असं वाटतं की दादा आपल्याकडेच एक मीटिंग लावून
आपण या सगळ्या गोष्टीचं हे करावं आणि सोमवार सन्माननीय सदस्य विजयराव वडेट्टीवार साहेबांनी देखील काही मुद्दे उपस्थित केले. मी सुरुवातीला सांगितलं की ह्या संदर्भात सगळ्या विषयाच्या बद्दलची बैठक मी माझ्या स्तरावर त्या ठिकाणी घेतो आणि ह्याच्यातले बरेचसे प्रश्न कसे मार्गी लागतील याबद्दलचा प्रयत्न करतो. पण अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य नाना पटोले साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला या निमित्तानं आता उपस्थित केला तर मी सांगू इच्छितो की स्वतः राज्याच्या प्रमुखांनी देखील सांगितलं हे अप्रेंटिसशिप करता आम्ही 11 महिने खरं घेतले होते 6 महिने करता, परंतु नंतर सगळ्यांचं एक मागणी आली म्हणून 11 महिने केले. अध्यक्ष महोदय, हे अशा पद्धतीनं ह्यांना जर घेतलं तर ती बॅक एंट्री होईल. दुसरी गोष्ट MPSC आणि या कुठल्याही यंत्रणेला काही त्याला अर्थ राहणार नाही, हे कोर्टात देखील टिकणार नाही. ही योजना आम्ही कशा करता आणलेली होती? मी अर्थसंकल्पात ज्यावेळेस सादर केला त्याही वेळेस सांगितलं होतं, राज्याला सांगितलं होतं, सभागृहाला सांगितलेलं होतं, सर्वांना सांगितलेलं होतं की ह्यामध्ये काही मुलं ते काही 12वी होतात, काही ITI करतात, काही ग्रॅज्युएट होतात आणि त्यांना कसल्याही प्रकारचा अनुभव नसतो आणि म्हणून त्यांना काही ना काही अनुभव त्या ठिकाणी यावा म्हणून आपण त्यांना ती सवलत दिलेली होती आणि त्यांना घेण्यात आलेलं होतं. त्याच्यामुळं 11 महिन्यांनी त्यांना अप्रेंटिसशिप संचित संपणार आहे. ते आजच राज्यातल्या सगळ्यांनी लक्षामध्ये घ्यावं, दोन्ही बाजूच्या आमदारांनी लक्षात घ्यावं आणि सन्माननीय त्या सदस्यांनी म्हणजे त्या विद्यार्थिनींनी किंवा जे नोकरीला लागले ते अनुभवाकरता घेतलेलं होतं की त्यांना उद्या सांगता यावं आम्हाला हा अनुभव आहे आणि म्हणून आम्हाला तिथं कुठं नोकरी मिळावी, हा एक त्याच्या पाठीमागचा हेतू होता. नेहमी राज्य सरकार चांगल्या हेतूने काही निर्णय घेतं, परंतु त्याच्यातून कधी काही वेगळा अर्थ काढला जातो. कृपा करून कुणी तशा प्रकारचा अर्थ काढू नये अशा प्रकारची माझी महायुतीच्या सरकारच्या वतीनं त्यांना विनंती राहणार आहे. पुढेही त्यांचं भवितव्य चांगलं व्हावं. उद्याच्याला काही बँकेचं कर्ज पाहिजे असेल तर तुला त्याचा अनुभव आहे का? हो व्हावं, मला 11 महिन्याचा त्याचा अनुभव आहे, ते सर्टिफिकेट त्याला मिळालं तर कदाचित बँकेचं पण त्याला कर्ज वगैरे मिळू शकतं. हा, मुळात प्रायव्हेट करता काढलेली होती. जे वेगवेगळे इंडस्ट्री आहे, जे छोटे मोठे लघु उद्योजक आहेत त्यांच्या करता, परंतु नंतर ती सरकारमध्ये पण घेतली गेली. पण ह्याची नोंद त्या ठिकाणी घ्यावी अशी माझी विनंती आहे.